4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे राज्यामधल्या बहुप्रतीक्षित अशा सगळ्याच 29 महापालिकांचं बिगुल आज वाजणार का याकडे सगळ्याच राजकीय पक्षांचं, इच्छुक उमेदवारांचं आणि त्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागून राहिले। त्यामुळे आज 4 वाजता राज्य निवडणूक आयोग नेमकी काय घोषणा करतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। महापालिका निवडणुका अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, मात्र अखेर या निवडणुकांची घोषणा होणार असेल तर त्या निवडणुका नेमक्या किती तारखेला होणार, निवडणुकांची मतमोजणी कधी होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। नागपूरमधून आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, आज 4 वाजता निवडणुकांचं बिगुल वाजू शकतं। नागपूरमधली महापालिकेची काय स्थिती आहे जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे आणि संपूर्ण विदर्भामध्ये नेमकं काय चित्र आहे, कारण या निवडणुका नागपूर आणि चंद्रपूरच्या 29 महापालिकांसोबत म्हणजे एकत्रितरित्याच होतील असं सांगितलं जात आहे। नागपूरचं आणि विदर्भाचं काय चित्र आहे रजत? माधवी, नागपूरसह विदर्भामध्ये एकूण 4 महानगरपालिकांच्या निवडणुका होणं अपेक्षित आहे। नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती। आणि नागपूरमध्ये जर चित्र आपण पाहिलं तर भाजपची या ठिकाणी एकहाती सत्ता आहे। 151 नगरसेवकांपैकी मागच्या वेळेला जवळपास 108 नगरसेवक भाजपचे होते, त्यामुळे एक मोठी सत्ता त्यांची होती। मात्र यंदा सर्वाधिक चर्चा सध्या जी सुरू आहे की नागपूर महानगरपालिकेमध्ये एकूण आरक्षण जो आहे तो 50%च्या वर गेलेला आहे। त्यामुळे त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेते, जर निवडणूक आता होणार असेल जसं सांगितलं जात आहे आणि शक्यता तशीच आहे की 29 महापालिकांसोबत नागपूरची निवडणूक होईल, तर ओबीसींचं आरक्षण जो आहे तो काही अंशी कमी करावा लागणार आहे आणि त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेते हे पाहणं असणार आवश्यक असणार आहे। सोबतच चंद्रपूरमध्येही तीच स्थिती आहे। चंद्रपूरमध्येही आरक्षण जो आहे तो 50%च्या वर गेलेला आहे, त्यामुळे तिथे काय निर्णय घेतले जातात त्याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे। अमरावती आणि अकोलामध्ये स्थिती स्पष्ट आहे, त्या ठिकाणी निवडणुकांसंदर्भात असा कुठलाही पेच नाही, त्यामुळे आज संध्याकाळी ही स्थिती स्पष्ट होऊ शकणार आहे। मात्र सध्या तरी नागपूर आणि चंद्रपूर या दोन्ही ठिकाणी नेत्यांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत आणि सर्वाधिक धाकधूक जी आहे ते ओबीसी आरक्षणासंदर्भातली आहे आणि त्या जागांसंदर्भात जे इच्छुक उमेदवार आहे त्यांच्यामध्ये थोडीशी धाकधूक जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच या उमेदवारांमध्ये, इच्छुकांमध्ये नक्कीच धाकधूक असणार आहे। मात्र रजत, आपण बघितलंय नुकतंच अधिवेशन पार पडलेलं आहे आणि जसं तुम्ही सांगताय की महायुतीसाठी थोडंसं अनुकूल असं वातावरण आहे अनेक महापालिकांमध्ये, मात्र विदर्भाच्या वाटेला ठोस असं काही अधिवेशनामधून मिळालं नाही अशी टीका विरोधक करतायत। एकूणच या सगळ्या गोष्टींचा काही परिणाम या निवडणुकांवर होऊ शकतो का आणि एकूणच महायुती आणि महाविकास आघाडीच्या अनुषंगानं चित्र स्पष्ट झालंय का विदर्भामधल्या बहुतांश महापालिकांमध्ये? जी काही जसं तुम्ही प्रश्न विचारला, अधिवेशन कालच संपलं आहे आणि अधिवेशनावरही महानगरपालिकांच्या निवडणुकाची एक छाप होती आणि त्यामुळे ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागातले विषय आणि शहरी भागासंदर्भातले निर्णय जे आहेत ते अधिवेशनामधून जास्त होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामुळेच कुठेतरी विरोधक जी टीका करत आहे की विदर्भाला काय मिळालं, निश्चितच जे विरोधक आहे ते सातत्याने हा मुद्दा महापालिकांच्या प्रचारामध्ये आणि पुढे होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्रचारामध्ये उचलतील की अधिवेशन विदर्भामध्ये होऊन सुद्धा विदर्भाच्या हाती फारसा काही लागलेला नाही। मात्र दुसऱ्या बाजूला अकोला आणि अमरावती संदर्भात जी काही माहिती मला मिळालेली आहे, महायुती त्या ठिकाणी करूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय जे आहेत ते महायुतीच्या विविध पक्षांनी घेतलेला आहे। नागपूरमध्ये भाजपची शक्ती जी आहे ती इतर 2 मित्र पक्षांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, त्यामुळे या ठिकाणी महायुती होते का आणि जर झाली तर ती फक्त नावापुरती राहील, म्हणजेच अगदी लहान भावाच्या प्रक्रियेमध्ये शिवसेना आणि अजितदादा गटाला या ठिकाणी राहावा लागू शकतो, 2-4 जागाच त्यांना मिळू शकतात। चंद्रपूर संदर्भात अद्यापही स्थिती स्पष्ट नाहीये की त्या ठिकाणी महायुती होईल की नाही, मात्र शक्यता अशीच आहे कारण जर भाजपला त्या ठिकाणी आपली सत्ता वाचवायची असेल तर महायुती करूनच लढण्याचा जो मानस आहे तो तिथेही राहण्याची शक्यता जास्त आहे। रजत, आणखी एक प्रश्न आहे, येत्या महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने कुठले प्रश्न हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे ठरणार आहेत, मतदारांसाठी कुठले प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि त्या दृष्टीनं इच्छुक जे आहेत ते कशी तयारी करतायत उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी?
निश्चितच या निवडणुका बऱ्याच कालावधीनंतर होत आहे. खरं पाहिलं तर विदर्भातील या चारही ठिकाणी 2022 मध्ये निवडणुका व्हायला हवी होती. त्यामुळे जे इच्छुक आहे त्यांची यादी या गेल्या 3 वर्षामध्ये प्रचंड वाढलेली आहे. मुद्दे जे आहेत ते निश्चितच जे वेगवेगळ्या नगरांमध्ये मोठ्या शहरांमध्ये जे मुद्दे असतात ते मुद्देच जास्त करून राहणार आहे. मग त्याच्यामध्ये स्वच्छता असेल, पाणी पुरवठा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा वेगवेगळ्या भागांमध्ये राहू शकतो आणि शहरांमध्ये सुरू असलेले जे विविध विकास कामं आहेत, विकास कामे होत असताना जो नागरिकांना त्रास होतो आणि खास करून प्रलंबित विकास कामांमुळे जो त्रास होतो तो पण मुद्दा चंद्रपूर, नागपूर, अकोला, अमरावती या शहरांमध्ये राहण्याची शक्यता आहे. नक्कीच हे मुद्दे महत्त्वाचे तर राहतील. मात्र मुख्यमंत्र्यांचा विदर्भ आहे, कारण मुख्यमंत्री स्वतः तिथून येतात, भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते तिथून येतात, अगदी त्यांचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिलेले आहेत. अशा विदर्भामध्ये ही निवडणूक होणार आहे. तुम्ही मगाशी एक मुद्दा वारंवार सांगत होता, तो म्हणजे ओबीसी आरक्षणाची जी मर्यादा ओलांडली गेलेली आहे तो मुद्दा. तर न्यायालयानं जो काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अनुषंगानं चंद्रपूर आणि नागपूरची नेमकी काय स्थिती असू शकते? न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहूनच या निवडणुका घेतल्या जातील का? कारण जसं आपण नगरपंचायतीच्या बाबतीत पाहिलं त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होण्याची किती शक्यता तुम्हाला वाटते की 29 महापालिका या एकत्रितच होतील? आणि त्या दृष्टीनं नागपूर आणि चंद्रपूरचा विचार करायचा झालाच तर इच्छुकांची धाकधूक ही किती वाढलेली आहे? नक्कीच न्यायालयाचे जे 2 निकाल आहेत ते दोन्ही निकाल जर स्वतंत्र पाहिले तर कुठंतरी एक अस्पष्टता त्या संदर्भात जाणवते. एका बाजूला न्यायालयाने नगरपालिकांच्या निवडणुका जेव्हा काही ठिकाणी पुढे ढकलल्या तर तेव्हा न्यायालयाने अशी भूमिका घेतली होती की कुठल्याही स्थितीमध्ये आरक्षण 50%च्या वर जाता कामा नये. आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी त्याच सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं तेव्हा सांगितलं होतं की 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे न्यायालयाचे जर 2 निर्णयांना आपण स्वतंत्ररित्या पाहिलं तर नक्कीच असं वाटते की जे काही आरक्षण अधिकाऱ्यांनी प्रशासनाने निश्चित केलेलं आहे त्या अनुषंगानेच निवडणुका व्हायला पाहिजे. मात्र न्यायालयाचा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे की जो एकूण आरक्षण आहे तो 50%च्या वरती जाता कामा नये. आणि त्यामध्ये हे जर 2 महानगरपालिका कन्सिडर झाल्या नागपूर आणि चंद्रपूर तर नक्कीच या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाला आज काही एक वेगळी भूमिका किंवा वेगळे निकष जाहीर करावे लागणार आहे. ते संध्याकाळी स्पष्ट होऊ शकेल की काय भूमिका जे आहेत ते राज्य निवडणूक आयोग घेतं. आणि जर 50% पेक्षा कमी आरक्षण जो आरक्षण सध्या जाहीर करण्यात आलेलं त्यापेक्षा त्याला 50% पर्यंत कमी आणायचं असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये काही आरक्षित जागांना खुल्या वर्गामध्ये खुल्या जागांमध्ये रूपांतरित करावा लागेल. आणि त्याची जी एक प्रक्रिया असते ती काहीशी वेळ घेणारी असते. आणि त्यामुळेच कुठंतरी वारंवार मी हे पण बोलतोय की आज संध्याकाळी स्पष्ट होईल की नागपूर आणि चंद्रपूर संदर्भात राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेतं. नक्कीच या गोष्टीची देखील सगळ्यात जास्त प्रतीक्षा असणार आहे. रजत, तुम्ही सोबत राहाच. यानंतर आपण जाणार आहोत मराठवाड्यामध्ये. छत्रपती संभाजीनगर मधून आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत. कृष्णा, नुकतेच नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, ती धामधूम अजून थांबत नाही. तोवरच आता राज्य निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद होतीये. मराठवाड्यामध्ये एकूणच छत्रपती संभाजीनगरसह सगळ्याच जिल्ह्यांमध्ये काय स्थिती आहे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं? तू धामधूम म्हटलीस म्हणून तुला इथलं हे चित्र दाखवतो. मी का पक्षाच्या कार्यालयात आहे आणि इथे इच्छुकाची